नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, वन विभाग भरतीचे तुमचे निकाल लागलेले आहेत। त्यानुसार मित्रांनो, अमरावती वन विभागामार्फत ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये मित्रांनो, तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लघु यादीतील सर्व संबंधित उमेदवारांसाठी ही माहिती प्रसिद्ध केलेली आहे। त्याचबरोबर या माहितीमध्ये वेळापत्रक देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीच देण्यात आलेलं आहे। इतर वनवृत्ताची जशी माहिती मिळेल तशी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल। आणि तसेच मित्रांनो, इतर वनवृत्ताबद्दल जर माहिती मिळाली तर आपण टेलिग्राम चॅनलवर देऊ त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर येणाऱ्या वनवृत्ताबद्दल माहिती घेऊ शकाल। आणि हा PDF देखील मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील देऊन देईल। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आता या उपवन संरक्षक कार्यालय अमरावती विभाग, अमरावती कॅम्प अमरावती यांच्याकडून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत कशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे त्यासाठी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, तर काय म्हटलंय यामध्ये की वरील विषयाकी प्रकरणी सर्व संबंधित उमेदवारांना कळवण्यात येते की अमरावती वनवृत्तातील लेखपाल व सर्वेक्षक गट संवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची लेखपाल 64, सर्वेक्षक 81, दस्तावेज किंवा कागदपत्रे तपासणीकरिता लघु यादी महाफॉरेस्ट.gov.in या संकेतस्थळावर तसेच उपवन संरक्षक अमरावती वन विभाग अमरावती यांचे कार्यालयाचे सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। दस्तावेज किंवा कागदपत्रे म्हणजेच डॉक्युमेंट्स तुमचे जे आहेत ते तपासणीकरिता लेखपाल पदासाठी 28 डिसेंबर 2023 आणि सर्वेक्षक पदासाठी 29 डिसेंबर 2023 व 30 डिसेंबर 2023 या तारखा नेमून देण्यात आलेल्या आहेत। संदर्भीय जाहिरातीतील मुद्दा क्रमांक 7.3 नुसार नेमून दिलेल्या दिनांकास जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील। सहपत्र, लघु यादी व जाहीर सूचना अशा प्रकारे या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुमची अमरावती विभागामार्फत ही माहिती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अमरावती विभागासाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। सर्वेक्षक आणि लेखपाल या पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ची तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। लेखपाल पदासाठी 28 डिसेंबर आणि सर्वेक्षक पदासाठी 29 आणि 30 डिसेंबर रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होणार आहे। मित्रांनो, ही गोष्ट तुमच्या आजूबाजूचे मित्र, मैत्रीण, भाऊ, बहीण जर कोणी असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा। मित्रांनो, त्यांच्याकडून अशी चूक म्हणजे गैरहजेरीची होऊ नये हीच काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे। मित्रांनो, हे अमरावती वन विभागामार्फत अमरावती वनवृत्तातीलच लेखपाल व सर्वेक्षक गट क या दोनच पदासाठी हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट जाहीर करण्यात आलेली आहे। इतर वनवृत्त जसे प्रसिद्ध होतील तशी तुमच्यापर्यंत माहिती ही टेलिग्राम चॅनलवर दिल्या जाईल। टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आहे म्हणजेच तुम्हाला वन विभागामार्फत कुठल्याही प्रकारची माहिती जर प्रसिद्ध झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलवरच पाहायला मिळेल। मित्रांनो, म्हणून तुम्ही आत्ताच टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजेच कोणत्याही अपडेट पासून तुम्ही वंचित राहणार नाही। तर खाली पाहूया आता महत्त्वाची माहिती काय देण्यात आलेली आहे। जाहीर सूचना देखील देण्यात आलेली आहे। काय जाहीर सूचना दिली आहे? सर्व संबंधित उमेदवारांना कळवण्यात येते की सन 2023 या वर्षातील अमरावती वनवृत्तातील लेखापाल व सर्वेक्षक गट क संवर्गातील पात्र उमेदवारांचे दस्तावेज किंवा कागदपत्रे तपासणीचा कार्यक्रम खालील प्रमाणे आयोजित करण्यात येत आहे। तर कशा प्रकारे आयोजित करण्यात येत आहे? लेखापाल दिनांक 28 डिसेंबर 2023, तपासणी कागदपत्रे तपासणीचा वेळ कधी आहे? सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत। कोणत्या पत्त्यावर आहे? त्या ठिकाणी तपासणीचं स्थळ कोणतं आहे? तर उलाढाप सभागृह, मुख्य वन संरक्षक व क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांचे कार्यालय परिसर, गर्ल्स हायस्कूल जवळ, कॅम्प अमरावती या ठिकाणी लेखापाल या पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं जाणार आहे। त्यानंतर सर्वेक्षक या पदासाठी 29 डिसेंबर 2023 व 30 डिसेंबर 2023 सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्याच ठिकाणी जिथे लेखापाल या पदाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे त्याच ठिकाणी सर्वेक्षक या पदासाठी सुद्धा कागदपत्र तपासणीचे स्थळ देण्यात आलेलं आहे। कोणतं स्थळ आहे? पुन्हा एकदा सांगतो, उलाढाप सभागृह, मुख्य वन संरक्षक व क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांचे कार्यालय परिसर, कॅम्प अमरावती, हे गर्ल्स हायस्कूल जवळ आहे। मित्रांनो, जर कोणाला माहिती नसेल तर हे माहिती करून घ्या आणि 28, 29 आणि 30 डिसेंबरला ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे, लेखापाल साठी अर्ज केलेला असेल तर तुम्ही 28 तारखेला हजर व्हायचा आहे
आहे आणि सर्वेक्षक या पदासाठी जर अर्ज केला असेल तर 29 आणि 30 डिसेंबरला तुम्ही हजर व्हायचं आहे मित्रांनो। या दोन्ही दिवशी या दोन पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। तर खाली काय म्हटलंय, तरी वरील बाबींची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी। या संबंधात पात्र उमेदवारास स्वतंत्रपणे पत्रव्यवहाराद्वारे कळविण्यात येत आहे। तर मित्रांनो, ज्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे त्यांची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर PDF पुन्हा एकदा वाचून घेऊ शकता। तर मित्रांनो, आता ही झाली लेखापाल आणि सर्वेक्षक गट क पदासाठीची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दलची माहिती। आता जर तुम्ही वनरक्षक या पदाबाबतीत विचारला असताल किंवा तुम्हाला त्या वनरक्षक या पदाबाबतीत प्रश्न पडला असेल, निकाल कधी लागणार आहे, की वनरक्षक या पदाचा निकाल लागलेला नाहीये। वनरक्षक या पदाबाबत 9 जानेवारी 2024 नंतर आपल्याला कळेल की याचा निकाल कधी लागणार आहे आणि पुढील कार्यवाही या पदासाठीची कशी असणार आहे ते। कारण 9 जानेवारी 2024 ला पेसा बाबतीतचा जी कोर्टामध्ये रीट याचिका दाखल झाली होती त्याबाबत निकाल लागणार आहे, त्याबाबत सुनावणी आहे। त्यानंतरच आपल्याला कळेल की पेसा मधील जी पदे आहेत त्याचा निकाल कधी लागेल व इतर अन्य गोष्टी। जशी माहिती पेसा बाबतीत पदांसंदर्भात कळेल तशी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल। त्यासाठी मित्रांनो, आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। धन्यवाद।